अनाथ बच्चों के आरक्षण का मसला हल होने के बाद अब अनाथ बच्चों के अनाथालय से निकलने के पश्चात क्या होगा, ये सवाल विधायक बच्चू कडू ने उठाया है। दिव्यांगाचं नव्हतं, अनाथांची एक लक्षवेधी होती, ते चर्चेला आली नाही कारण प्रशासन ठप्प आहे पूर्ण आणि उत्तरच आलं नाही लक्षवेधीचं, त्याच्यानं ते समोर ढकलल्या गेली। अनाथाचं आपण 1% आरक्षण देण्यामध्ये यश आलेलं आहे, पण अनाथांच्या जे पोरं त्या अनाथालयात राहतं त्यांची काही व्यवस्था होत नाही आहे। आता एखादा अनाथ मुलगा जेव्हा 18 किंवा 22 वर्षाच्या बाहेर जातं तर त्याला राहायला घर नाही आहे, जागा नाही, गाव नाही, त्यानं कुठं राहायचं। एखादी मुलगी जर 22 वर्षानंतर अनाथालयातून बाहेर गेली तर त्यांचा मोठा प्रश्न आहे आणि जेथपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ती व्यवस्था केली पाहिजे, हा आमचा मूळ मुद्दा होता। त्या संदर्भात आपण लक्षवेधी केले होते। अनाथाचं आरक्षण क्लिअर केल्यानंतर आता 22-21 वर्षापर्यंत आपण अनाथालयात ठेवतोय, पण 21व्या वर्षी जेव्हा ती मुलगी बाहेर जातं तिचा नातेवाईक, जात पात, धर्म, पंथ, कारण तिला गावही माहीत नाही, तिच्या वडिलाचा पत्ता वडीलही माहीत नाही, रस्त्यावर टाकलेलं बाळ असतं आणि त्याला राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, यासाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता। पण या महिला बाल कल्याणचं दुर्दैव आहे, तिथल्या मंत्र्यांकडून आम्हाला उत्तरच आलं नाही। म्हणजे अनाथासोबत किती अनास्था आहे महिला बाल मंत्र्याची हे इथं दिसून येतं। आता समोर लक्षवेधी ढकलला माहीत पडतं, चर्चेला आले तर करू।